या प्रेझेंटेशन मध्ये माझा एक जरी शब्द खोटा वाटला, तुम्हाला पटला नाही, तर मला तिथं थांबवा की सर तुम्ही जे सांगताय असं होऊ शकत नाही आणि असंच होतं याचा मी फोटोसहित तुम्हाला पुरावा देऊ शकतो. ओके. तर सर मला हे सांगा, तुम्ही आजपर्यंत डायरेक्टली समोरासमोर या युनिटला कुठेही आग लागलेली बघितली का? नाही. म्हणजे समोर तुमच्या समोर शेगडी पेटली बघितलं कधी? रबर ट्यूब लागलेली बघितली किंवा रेग्युलर सिलेंडरला? नाही. हे पॉसिबल नाहीये. पण ज्याच्या घरात दुर्घटना झाली ती असंच काहीतरी झालं होतं. तर सर चला आपण बघूया की आग कशी लागते. ओके. तर आज या ठिकाणी मी स्वयंपाक करतोय असं गृहीत धरूया. आपण हे बटन चालू करतो. चालू केलं त्यानंतर दैनंदिन स्वयंपाक करण्यासाठी हे बटन चालू करून आपण लायटर माचीस लावतो आणि या पद्धतीने शेगडी पेटते आणि माझ्या आणि तुमच्या घरामध्ये स्वयंपाक होतो. सर हा यूज आहे, समजून घ्या. यूज म्हणजे वापर आणि लिकेज म्हणजे गळती. शब्द प्रयोग. आता कधी कधी काय होतं, नीट ऐका, कधी कधी काय होतं की दूध उतू गेल्यानंतर किंवा हवेनं गॅस विझला जातो असा. या त्या बटनाची काय चूक आहे का सर? या बटनाची काय चूक आहे का? किंवा येणाऱ्या गॅसची काय चूक आहे का? आपल्या घरातली लेडीजचं दुर्लक्ष होतं, दूध उतू जाऊन किंवा हवेनं गॅस विझतो, पण याच्यामुळे कधीही स्फोट होत नसतो. कारण हा गॅस वाटीच्या वरती पेटतोय. हे काय झालंय, वाटीच्या वरती पेटतोय, आतून हे मोकळच आहे. बरोबर आहे ना? हा यूज आहे. म्हणजे इथं किती वेळानंतर तुम्ही जर लायटर लावला तर फक्त एवढीच आग पेटणार आहे. पण अपघात होण्यासाठी लिकेज व्हावं लागतं. लिकेज मी कुठं सांगितलं तर खालची पाईप गंजणे, बटनातून बॅक फायर भडकवणे, रबर ट्यूबला क्रॅचेस किंवा रेग्युलेटर. चला एक काम करूया सर, अपघात कसा होतो हे बघण्यासाठी, अपघात कसा होतो हे बघण्यासाठी सर कोणतंही बटन बंद न करता चालू मध्ये गॅसची पाईप काढायची. पटकन हात वर करा. चालू मध्ये पाईप तुम्ही काढू शकाल का? आहे पॉसिबल सर? नाही. कोणतंही बटन बंद न करता साहजिक आहे सर, माहिती आहे तुम्हाला. नाही पण दाबायचंच नाही, अपघात होणारच नाही. आपल्याला अपघात करायचा आहे तर चालू मध्ये पाईप काढली पाहिजे. हे सर पॉसिबल नाही. या विषयाची परीक्षा मलाही घ्यायची नाही, नाही तुम्हाला दाखवायचे. पण मला सांगा, हे मी बंद करतो, अशी चालू मध्ये पाईप आपल्या घरात निघेल का याचा तुम्ही कधी विचार केलाय का सर? मी सांगतो 3-3 वेळा आपल्या घरात चालू मध्ये पाईप निघू शकते. 2 मिनिटं पंख चालू. पहिली वेळ तुम्ही कुकर लावता, कुकर है ना, प्रेशर कुकरच्या शिट्टीमध्ये डाळ किंवा राईस कधीतरी जाऊन अडकते, रोज रोज नाही. ती डाळ किंवा राईस अडकल्यानंतर वाफ त्या कुकर मधून बाहेर जात नाही, वाफेचा प्रेशर त्या कुकर मध्ये डेव्हलप होतो आणि जर कुकर डायरेक्टली फुटला तर पूर्णपणे शेगडी दुमती करतो. मला सांगा, तो जर कुकर जोरात जर याच्यावर आपटला तर ही पाईप निघेल का? एक निघू शकते. नंबर 2 प्रकार, बऱ्याच घरामध्ये लेडीज टी कनेक्शन वापरतात, म्हणजे सिंगल शेगडी घेऊन खाली किंवा डबलची शेगडी खाली घेतात. आता आई स्वयंपाक करताना लहान मुलं तिच्या भोवती खेळतात, पडतात. एखादं मूळ खेळताना पडताना जर त्याच्या पायामध्ये पाईप अडकली ओढली गेली तर ही पाईप निघेल का? नाही. कारण खाली ठेवलेल्या शेगडीची पाईप चिवट असते. बरोबर आहे, निघेल. नंबर 3, बऱ्याचशा लेडीज काय करतात की ही पाईप अशी भिंतीतून आलेली असते. स्वयंपाक झाला, किचन ओटा साफ झाला की शेगडी साफ करायची असते, किचन ओटा साफ करायची असते. या शेगडीला उचलून त्या काय करतात, इकडे तिकडे फिरवतात. म्हणजे अशी ताणून ताणून पण पाईप निघू शकते. मला सांगा सर, असं तुमच्या घरात होऊ नये. बघा मी काय सांगतोय, असं तुमच्या घरात कधी होऊ नये. पण झालं, आज संध्याकाळी स्वयंपाक बनवताना अचानक तुमच्या घरात कुकर फुटून पाईप निघाला, अचानक तुमच्या घरात लहान मुलाचा धक्का लागला किंवा त्या लेडीचा धक्का लागला, मला हे सांगा सर, तुम्ही जर असाल तर काय कराल? ही तुमची मी परीक्षा घेतो. असं सांगा, इथं आग पेटते आणि जर अचानक तुमच्या समोर ही जर पाईप इथं निघाली, गॅस येतोय, आग होती म्हणजे आग लागली. मला सांगा, जर तुमच्या समोर अशी आग लागली तर लागलेली आग थांबण्यासाठी तुम्ही काय कराल? पटकन बोला. यस सर, यस. हे बटन बंद केलं पाहिजे. एकमेव एक चान्स आहे, जर रेग्युलेटर बंद केला तरच ही आग थांबते. पण हेच पॉसिबल होत नाही माझ्या घरापासून 95% लेडीजला. का नाही होत? तर ही पाईप या किचन ओट्यातून अशी अंगावरती फेकली जाते आग. एवढी मोठी आग म्हणून ही पहिली ओरडत घराच्या बाहेर पडते. हजारात एखादी झाशीची राणी म्हणून तिला, ती जर म्हणली ना हे मी बंद करेल, तरी तिला पॉसिबल होत नाही. का? तर रेग्युलेटर बसवलेले सिलेंडर त्या किचन ओट्याच्या आतमध्ये असतो, दुसरा सिलेंडर भरून किंवा मोकळा त्याच्या बाहेर असतो आणि बरंचसं साहित्य या सिलेंडरवरती असतं, म्हणून त्यांना ते पॉसिबल होत नाही. आणि याच्यामध्ये आपल्या घरातली अन्न जाती, भाजली किंवा दगवली जाते. मग मला सांगा सर, असा अपघात तुमच्या घरात होऊ नये, पण जर झाला तर ही यंत्रणा जिथल्या तिथं बंद पडावी, अशी उपाययोजना तुम्ही तुमच्या घरात काय केली? पण जर झालंच तर कोणी सांगितलं नाही, म्हणजेच आजपर्यंत ज्याच्या घरात अपघात झाला
त्या घरात ऍडव्हान्स मध्ये लेटर तर गेलं नाही, प्रिय मित्र यांच्याकडून पूर्ण कुटुंबाला सप्रेम नमस्कार, नाही ना. अपघात म्हणजे तुम्ही हे व्याख्या सांगालच, अचानक होणारा घात म्हणजे अपघात. इन ऍडव्हान्स काहीच माहिती नसतं ना. हा, तर याच्यावरती मिरॅकल कंपनीने एक सुंदर वस्तू मार्केटमध्ये लॉन्च केलेली आहे, जी ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजी आहे. ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजी आहे, वर्ल्ड पेटंट मिळवलेलं आहे. प्रीमियर फोस्टर ऑस्ट्रेलिया लिमिटेडचे हे प्रोडक्ट आहे, ज्या प्रोडक्टचं नाव आहे गॅस सेफ. या प्रोडक्टचं नाव आहे गॅस सेफ. गन मटेरियल, बंदुकीच्या नळीत जे मटेरियल वापरतात अशा मटेरियल पासून बनलेली मोल्ड आहे, जे मटेरियल आगीत पेटत नाही, त्यामुळे सिलेंडर फुटून देणार नाही. ओके, याचा पहिला फायदा लेवल इंडिकेटर. आपला आलेला सिलेंडर किती भरून आला, किती वापरतात, कधी संपणार हे याच्यामुळे आपल्याला समजतं. हे कुठे बसवायचं, सेम रेग्युलेटर पद्धतीने याला डिझाईन केलंय. हे बसवायचे डायरेक्टली सिलेंडरला या ठिकाणी इथं. आता याला उचलून बघायची गरज नसते बसलाय की नाही, तर याचं बटन फक्त चालू करा, बटन चालू केले हे बसलं. आता रेग्युलेटर कुठं बसवायचं असतं, तर रेग्युलेटर याला वरच्या वर या ठिकाणी बसणार. तुम्ही याचे बटन चालू करा, दोन्ही बटन चालू केली तरी गॅस सप्लाय चालू होत नाही. ओके, कारण याचं फंक्शन थोडं वेगळं आहे, सिस्टीम थोडी वेगळी काम करते. आता सप्लाय कधी चालू होईल, तर ही पाईप जोडल्यानंतर पण नाही. तर ही जी डायल आहे ना इथं, गेज, घड्याळ, डिस्प्ले दिसतोय सर तुम्हाला. हा काटा कुठे आहे सर, एंडला. सिस्टीम ऑन करण्यासाठी ही डायल, गेज, घड्याळ, ही डायल आतमध्ये दाबायची. प्लीज सर तुम्ही ही डायल आतमध्ये दाबा आणि काटा कुठे जातो हे तुम्ही सांगायचं मला. दाबा जोरात, 1 2 3. अजून एकदा दाबलं, एकदा 3 वेळा, नाही सॉरी 3 वेळा. अजून एकदा 3 वेळा. का सांगतो सर, आता काटा कुठे, हा इथे होता सर, तुम्ही दाबा. आता कुठे काटा, आता कुठे खाली, आता दाबा जोरात. इकडून धरा ना 4 बोट, तसं नाही पूर्ण असं मुठीत धरा ना, मुठीत. हा, तेवढंच मुठीत धरू नका सर. 4 बोट पलीकडून दाबा, इकडे घ्या 4 बोट, इकडे. हा, आता दाबा. हा, असं धरा. 1 2 3 आहे बघा. पहिल्यांदा दाबा, दुसऱ्यांदा दाबा. हा बरोबर आहे. मग म्हणजे खालून वरती आलं. हा बस, तो गॅस बरोबर आहे, तो वरती आलाय. आता काटा हा 1 2 3 वरती आलाय. जो लास्ट स्टेजला होता तो वरती आला. आम्ही 3 वेळा का सांगतो, जोरात एकदा बॅग दाबली तरी चालते, पण लेडीज नॉर्मल दाबू नये म्हणून आम्ही 3 वेळा सांगतो. आणि एकदा दाबल्यानंतर 10 वेळा जरी दाबत बसलं तरी बिघडत नाही. ओके, काटावरती आला तर सप्लाय या ठिकाणी चालू झाली. ओके, हा, आता आपण काय करूया, सिस्टीम ऑन करूया. गॅस सप्लाय या ठिकाणी पेटवतो. बघूया आपण इथं गॅस शेगडी पेटवून या ठिकाणी सप्लाय चालू झाली. ओके, आता मात्र आपल्याला तोच अपघात करायचा. कोणता सर, पुन्हा तोच अपघात करूया. चालूमध्ये कुकर फुटून जर पाईप निघाली, चालूमध्ये लहान मुलाचा धक्का लागून पाईप निघाली किंवा लेडीजचा हात लागून पाईप निघते, तर सर हे प्रोडक्ट खरंच युजफुल आहे का, सेफ्टी आहे का, हे आपल्याला बघायचे आहे. सर तुम्ही थोडंसं खाली बसा. सर तुम्ही काटा बघा म्हणून हो, हा बसा रिलॅक्स मध्ये. ओके सर, दोन्ही बटन चालू आहेत, म्हणजे प्रेशर येतच राहणार आहे. इथे तर आग लागली, नॉट अ जोक, की आग चालू असताना पाईप काढणं. पण हे का चेक करायचे, तुम्ही पाईप काढताय हे मला समजतं, याला समजतंय का नाही. पण ज्या घरात कुकर फुटल्यानंतर पाईप निघेल, ज्या घरात लहान मुलांचा धक्का लागल्यानंतर पाईप निघेल, त्या घरात हे खरंच सेफ्टी देईल का हे बघण्यासाठी आपण पाईप काढायचे आहे. सर बिनधास्त एका हाताने शेगडी धरा आणि दुसऱ्या हाताने पाईप काढा. सर काटा कुठे, ओके, आणि चालू मध्ये पाईप काढली ओढा. लगेच मी काय करतो, या ठिकाणी लगेच गॅस पाईपला आग लावतो. सर इथूनच गॅस जायचा, इथं आग पेटायचा, मग यांनी पाईप काढली तर आग लागली पाहिजे होती. सर तो काटा कुठे, जागेवरती गेला विथिन अ सेकंड. सर पापणी लोक एवढ्याच कालावधीत येणारा सप्लाय बंद केला. याचाच अर्थ जर यानं माझं कुटुंब सुरक्षित केलंय, तर हे तुमचं कुटुंब सुरक्षित करून अनेकांचं करेल. चांगलं आहे का वाईट? थांबा, अजून एक चान्स घेऊया ना. आपल्याला मोठी आग मी तुम्हाला दाखवणार. दुसरा चान्स आता झाला वेळ, मला माहिती आहे. 1 मिनिट बघा, किती वेळ झाला तरी शेवटी कसं आहे, आयुष्यातला हा लाख मुलाचा वेळ तुम्ही देताय असं मला वाटतंय, आणि त्यामुळे गडबड करून काहीच उपयोग होणार नाही. ओके, पण मी फास्टली घेतो. दुसरा अपघात, उंदीर पाईप करतो किंवा लिकेज झालं तर काय होणार हे बघा. तवा टोप कढई लागली आणि जर लिकेज झालं, हा चालू करणं सर आपलं काम आहे.
एकदाच नवीन टाकीला जोडतो तेव्हाच फक्त डायल पुश करणं, पुन्हा महिनाभर इकडे हात लावायचा नाही. तर तुमचा स्वयंपाक करण्यासाठी शेगडीचं बटन चालू करणं ही तुमची जिम्मेदारी, स्वयंपाक झाला की बटन बंद करणं एवढी तुमची जिम्मेदारी. इकडे काय करायचं नाही. परत दुसऱ्या दिवशी स्वयंपाकाला हे चालू हे बंद, हे चालू हे बंद असं. इन केस रात्रीच्या वेळेला उंदराने पाईप लिकेज केला किंवा डायरेक्टली गरम वस्तू लागली लीक झालं तर काय होतं, काटावरती आहे दोन्ही बटन चालू आहे, आग लागली चालू मध्ये लिकेज झालं म्हटलं तुम्ही लगेच काय करा, या ठिकाणी आग लावा. तर थांबा, हे रात्रीचं झालं. त्या लेडीजला माहिती पण नाही की हे कुठं झालंय. ती लेडीज सकाळची उठली तर गॅस पेटवते, गॅस पेटल का नाही, मग ही डायल दाबली पाहिजे म्हणजे काटावर जातो. सर आता तुम्ही डायल दाबा, तुम्हाला कल्पना नाही की हे कुठं झालंय आणि तुम्ही चालू करायचा प्रयत्न करताय. सर 2 मिनिटं, हा डायल दाबा तुम्ही सर, तुम्ही दाबा, नाही धरू नका. 1 2 3 दाबा. आहे बरोबर आहे, तुम्ही बरोबर दाबताय. हा 1 2 3 सर काटा कुठे का जातोय ते ओरडून सांगतंय कुठेतरी लिकेज आहे तुमच्या युनिट मध्ये ज्याच्यामुळे तुमच्या घरात अपघात होणार आहे, हे पहिलं दुरुस्त करा. सर आपला रेग्युलेटर असं काम करेल का, याला काही घेणं देणं नाही. पेटो फुटो जोडो मरो, जोपर्यंत हे तुम्ही दुरुस्त करत नाही, हे तुम्ही बंद करत नाही तोपर्यंत हे बंद होत नाही, हे दुरुस्त करत नाही तोपर्यंत ते चालू करत नाही. चांगलंय सर. 2 चान्स. आणि तिसरा चान्स शेवटचा, पाईप जरी पेटली ना सर, कारण पाईप पेटल्याशिवाय सिलेंडर फुटत नाही, पाईप जरी पेटली तरी हे युनिट विथिन सेकंड सप्लाय कट करतं. कसं, इथं बोट ठेवतोय, सिस्टीम ऑन करतो सर, 1 2 3 काटावरती आला सर, म्हणजे पण गॅस असेल आणि चालू मध्ये फोडणी टाकताना कडे पेटली, चालू मध्ये पाईप लागली, पाईप पेटली म्हटलं ना सर तिथे सप्लाय बंद. पण ही चाक जर थांबली नसती तर किती मोठी लागली असती, तर ही चाक एवढी मोठी लागली.